चला बाळांनो, आज आपण इयत्ता 5वीमध्ये उदाहरणसंग्रह 9 पाहतोय पा. उदाहरणसंग्रह 9 हे सर्व उदाहरणं कशा आहेत? वर्ड प्रॉब्लेम आहेत, शाब्दिक गणित आहेत. आणि या शाब्दिक गणितामध्ये पहिला प्रश्न काय दिला आहे वाचूया पा. इन अ सर्टन इलेक्शन्स 13,47,048 women and 14,29,638 men cast their votes. How many votes were polled all together? एक निवडणूक आहे, त्या निवडणुकीमध्ये 13,47,048 एवढ्या स्त्रियांनी व 14,29,668 668 पुरुषांनी मतदान केले, तर एकूण मतदान किती झाले असा हा प्रश्न आहे पहा. मग हे प्रश्न सोडवायचा कसा पहा. चला बाळांनो, इयत्ता 5वीमध्ये उदाहरणसंग्रह 9 आपण पाहतोय. यामध्ये खालील उदाहरणे सोडवा. सॉल्व द फॉलोइंग प्रॉब्लेम्स. पहिला गणित पहा, पहिला प्रश्न पहा. एक निवडणूक आहे, त्यामध्ये 13,47,048 स्त्रियांनी व 14,29,638 पुरुषांनी मतदान केले, तर एकूण मतदान किती झाले असा हा प्रश्न आहे. हा प्रश्न मी इंग्रजीत वाचतोय पहा. इन अ सर्टन इलेक्शन 13,47,048 women and 14,29,638 men cast their votes. How many votes were polled all together? तर एकूण मतदान किती झालं? आता पहा, मेन पुरुष, वुमन स्त्रिया. आता पुरुषांनी आणि स्त्रियांनी मिळून मतदान केले, मग एकूण मतदान किती झालं? तर ह्या दोघांची आपल्याला बेरीज करावी लागेल. मग उत्तर लिहायचं कसं? चला पहा. आता उत्तरामध्ये मी काय करतो, स्त्रियांची संख्या किती आहे पहा. स्त्रिया किती प्रमाणात मतदान केलं ते लिहून घेऊया. वोट्स कास्ट बाय वुमन. स्त्रियांनी केलेले मतदान, किती मतदान केले स्त्रियांनी? 13,47,048. 13,47,048 एवढं स्त्रियांनी मतदान केले. मग आता पुरुषांनी मतदान किती केले ते लिहून घेऊया. वोट्स कास्ट बाय मेन. पुरुषांनी केलेले मतदान किती आहे बाळांनो? 14,29,638. आता एकूण मतदान किती झालं हे आपल्याला काढायचं आहे, तर ह्या दोघांची आपल्याला बेरीज करावी लागेल. मग चला बेरीज करूया. हे पहा, मी दोन्ही खाली मांडतोय पहा. 13,47,048 14 लाख आहे. किंवा आपण वरची मांडणी झाल्यानंतर खालची मांडणी करत असताना खालून नंबर घेऊया पहा. म्हणजे हा 8 आहे, तर 8 देतो, म्हणजे सोपं जाईल आपल्याला. कधीही बेरीज करायची असेल तर असंच या स्वरूपात करायचं पहा. 8 3 6 स्वल्पविराम 29 आहे, स्वल्पविराम 14. म्हणजे आपल्या बेरीज करताना सोपं जाईल. बेरीज करूया. 8 आणि 8 16. चला 1 3 1 4 4 आणि 4 8. 0 आणि 6ची बेरीज 6, स्वल्पविराम स्वल्पविराम. 9 आणि 7ची बेरीज 16. चला 1 4 आणि 2 6 6 आणि 1 7 स्वल्पविराम. 4 आणि 3 7 1 आणि 1 2. उत्तर काय आलं? 27,76,686. हे काय झालं? टोटल वोट पोल्ड. उत्तरामध्ये वाक्य लिहायचं, टोटल वोट पोल्ड किती आलंय? 27,76,686 एवढं एकूण मतदान झालं. मराठीमध्ये काय येणार? एकूण मतदान बरोबर 27,76,686. बाळांनो, हा पहिला प्रश्न आपला संपला पहा. आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न काय दिलाय पहा. हे पहा, दुसरा प्रश्न. 6 अंकी सर्वात मोठी संख्या
तर 6 अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती होईल? काय म्हटलं पा इंग्रजीत, व्हॉट इज द सम ऑफ लार्जेस्ट अँड स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर. सम म्हणजे याचा अर्थ बेरीज, SUM. सम म्हणजे बेरीज. कुणाची बेरीज? लार्जेस्ट. लार्जेस्ट म्हणजे काय? सर्वात मोठी संख्या. पण किती अंकी? 6 डिजिट, 6 अंकी. 6 अंकी सर्वात मोठी संख्या. तसेच 6 अंकी सर्वात लहान संख्या. 6 अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज आपल्याला करायची आहे. चला मग आता पहिल्यांदा काय करूया, 6 अंकी सर्वात मोठी संख्या कुठली आहे ते लिहून घेऊया. आता मला सांगा, 6 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? 6 अंकी सर्वात मोठी संख्या, लार्जेस्ट म्हणजे मोठी, 6 डिजिट नंबर. लार्जेस्ट 6 डिजिट नंबर कोणती आहे? 6 अंकी सर्वात मोठी संख्या 9,99,999. लक्षात ठेवा, कधी विसरायचं नाही. 9,99,999 ही 6 अंकी संख्या आहे. आता 6 अंकीमध्ये सर्वात लहानात लहान संख्या कुठली पहा? स्मॉलेस्ट. 6 डिजिट नंबर. कुठले पहा? 1,00,000. 1,00,000 ही काय? सर्वात लहानात लहान संख्या आहे. म्हणजे 6 अंकी सगळ्यात लहान संख्या कुठली? 1,00,000. मोठी कुठली असणार आहे? 9,99,999. आता काय करायचं? ह्या दोघांची बेरीज करायची. मग करूया. ह्या दोघांची मी बेरीज करतो. पाहिजे खाली 9,99,999, 1,00,000. यांची बेरीज. 1,00,000 म्हणजे एकावर 5 शून्य. चला करा बेरीज. 9 आणि शून्याची बेरीज 9. 9 9 स्वल्पराम 9 9 9 आणि 10. उत्तर काय बाळांनो? 10,99,999. मग उत्तर वाक्य लिहायचं. द सम म्हणजे बेरीज. द सम इज 10,99,999. म्हणजे 10 अंकी संख्यांची 6 अंकी संख्यांच्या मोठ्या अंकांची सर्वात मोठी संख्या ही, सर्वात लहान संख्या ही, ह्यांची बेरीज काय लिहिली बाळांनो? तर 10,99,999. आता प्रश्न क्रमांक 3 कडे वळूया आपण. प्रश्न क्रमांक 3 मध्ये काय दिलं आहे? सुरेखाताईने 8,07,957 रुपयाचा ट्रॅक्टर व 32,06,009 चुकलं पा. सुरेखाताईने 8,07,957 रुपयाचा ट्रॅक्टर खरेदी केला आहे. तसंच 32,609 रुपयाचे मळणी यंत्र खरेदी केले. तर त्यांची एकूण खरेदी किंमत किती किंवा एकूण किती रुपये खर्च झाले? आता हाच प्रश्न मी इंग्रजी वाचतो पहा. सुरेखाताई ब्रॉट अ ट्रॅक्टर 8,07,957 अँड अ थ्रेसर मळणी यंत्र फॉर ₹32,609. हाऊ मच मनी डीड सी पेड ऑर सेंड ऑल टुगेदर? तर सुरेखाताईने काय केले? ब्रॉट अ ट्रॅक्टर, एक ट्रॅक्टर खरेदी केला आहे. ऑल्सो ब्रॉट अ थ्रेशर 32,609. व्हॉट इज द स्पेंड मनी? तर एकूण खर्च किती झाला, एकूण किती रक्कम खरेदी करायला पैसे गेले, हे आपल्याला काढायचं आहे. मग एकूण काढायचं आहे म्हटल्यानंतर दोघांची बेरीज करावी लागेल. चला मग आता मी हे गणित सोडून दाखवतो पहा. आता ट्रॅक्टरची काय प्राईज आहे ते लिहून देतो. प्राईज ऑफ ट्रॅक्टर किती रुपये प्राईज आहे पहा? 8
8,07,957. तसं प्राईस थ्रेशरचे मळणी यंत्र इथे पहा मळणी यंत्राची किंमत 32,609 हे रुपये ही किंमत आहे. पहा ह्या दोघांची आपल्याला टोटल करायची आहे, एकूण रक्कम काढायची आहे. मी ह्या दोघांची बेरीज करतोय. 8,07,957. आता ह्याच्या खाली ही संख्या मांडायची. 609 मी ह्याच्या खाली मांडतोय म्हणजे सोपं जाईल आपला. 609 स्वयंपाक 32,000 आहे. 32,000 तर लाख नाही आहे म्हणून तर घर नाही आहे. एखादी एक मांडून झाल्यानंतर ह्यांची बेरीज करूया. 9 आणि 7ची बेरीज 16. चला 1 5 आणि 1 6. 9 आणि 6ची बेरीज 9 आणि 6 15. चला 1 7 आणि 2 9. 9 आणि 1 10. चला 1 3 1 4. 8ला 8 आहे असं. स्वल्पराम म्हणजे काय झालं पहा 8,40,566. हे काय आलं सुरेखा ताई स्पेंड. प्रश्नात दिले पहा सुरेखा ताई स्पेंड किती रुपये खर्च केले ताईनं 8,40,566 रुपीज. सुरेखा ताईने खरेदी करण्यासाठी 8,40,566 रुपये खर्च केले. चला आता पुढचा प्रश्न बघूया. आता पहा प्रश्न क्रमांक 4 काय दिलाय पहा एका गिरणीत मागील वर्षी 17,24,938 मीटर कापड तयार झाले. यावर्षी 23,47,056 मीटर कापड तयार झाले. तर दोन्ही वर्षात मिळून किती कापड तयार झाले. आता हाच प्रश्न आपण इंग्रजीमध्ये वाचन करूया. पहा काय सांगितलं पहा टेक्स्टाईल मिल याचा अर्थ गिरणी. टेक्स्टाईल मिल्स produced 17,24,938 meter of cloth last year and 23,47,056 meter this year. What was the total productions for the 2 year? तर दोन्ही वर्षातला असणारा खर्च कापड किती तयार झालं हे आपल्याला काढायचं आहे. दोन्ही वर्षात मिळून किती कापड निर्माण झालं हे आपल्याला काढायचं आहे. चला मग काढूया. आता गेल्या वर्षी आणि यावर्षी दोन्ही वर्षातलं आपल्या कापडांची निर्मिती किती झाली ते काढायचं आहे. पहा कसं काढायचं ते बघूया. आता पहा गेल्या वर्षी म्हणजे लास्ट इयर म्हणजे गेल्या वर्षी कापड निर्मिती किती झाली. पहा कापड निर्मितीला प्रोडक्शन ऑफ क्लॉथ प्रोड्यूस्ड किती झाले. पहा क्लॉथ गेल्या वर्षी किती कापड निर्मिती झाली. पहा तर 17,24,938 मीटर. आणि यावर्षी दिस इयर क्लॉथ प्रोड्यूस्ड किती. पहा 23,47,056 मीटर. मग आता ह्या दोघांची आपल्याला काय करायची बानू बेरीज करायची. मी एका खाली एक मांडून घेतो. पहा 17,24,938 तसं 23 लाखाच्या खाली 47,056 मीटर यांची बेरीज करायची. करूया बेरीज. आता 8 आणि 6ची बेरीज 14. चला 1 5 आणि 3 8. 8 आणि 1 9. 9,900. 4 आणि 7ची बेरीज करा. 7 आणि 4 10 11. चला 1 4 आणि 2 6. 6 आणि 1 7.
7 आणि 3 10, चला 1 2 1 3 3 1 4. किती आलं उत्तर? उत्तर आलं 40,71,994 मीटर. वाक्य काय लिहायचं पहा? द टोटल cloth production produced किती आहे? इन 2 year, म्हणजे 2 वर्षात ना. द टोटल क्लॉथ प्रोड्युस्ड इन 2 year, 2 वर्षात मिळून इयर वॉज किती आहे पा? आलं उत्तर लिहायचं 40,71,994 मीटर. समजलं? हा प्रश्न सोपा आहे का? या स्वरूपात हे वर्ड प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचे असतात. त्यासाठी तुम्ही प्रश्न व्यवस्थित वाचायचं आणि प्रश्नामधलेच वाक्य लिहायचे पहा, वेगळे वाक्य लिहायची गरज नाही आहे. आता प्रश्न क्रमांक 5 पहा. राज्य शासनाने शाळांना 34,62,940 रुपयाचे संगणक व 3,26,578 रुपयाचे दूरसंच दिलेत, तर शासनाने एकूण किती रुपयाचे साहित्य दिले? तर शासनाने एकूण किती रुपयाचे साहित्य दिले आपल्याला काढायचं आहे. हाच प्रश्न आपण इंग्रजीमध्ये वाचूया पहा. द स्टेट गव्हर्नमेंट गेव ₹34,62,950 वर्थ कॉम्प्युटर्स अँड 3,26,578 worth of TV sets to the school. What is the total amount it spent on this equipment? काय म्हटले पहा? राज्य शासनाने काय केले? कॉम्प्युटर आणि TV सेट्ससाठी काही रक्कम दिली आहे. कॉम्प्युटरसाठी, संगणकासाठी एवढे पैसे दिलेत आणि TV घेण्यासाठी एवढे पैसे दिलेत, तर एकूण पैसे किती दिले हे आपल्याला काढायचे. चला मग काढूया पहा. काय करूया? पहिला कॉम्प्युटरसाठी पैसे किती दिले ते लिहून घ्या. अमाऊंट म्हणजे रक्कम, स्पेंड म्हणजे खर्च होणे, कॉम्प्युटर कॉम्प्युटर घेण्यासाठी किती पैसे लागले पहा? तर 34 लाख आहे, 34,62,000 हे पहा. अमाऊंट स्पेंड फॉर कॉम्प्युटर म्हणजे कॉम्प्युटर घेण्यासाठी शासनाने किती पैसे खर्च केले? तर 34,62,940, 34,62,940. तसंच TV घेण्यासाठी, दूरसंच घेण्यासाठी पहा. अमाऊंट स्पेंड फॉर TV घेण्यासाठी पैसे किती खर्च झाले पहा? 3,26,578 एवढे पैसे आपले खर्च झाले आहेत. तर टोटल अमाऊंट काढायचे. टोटल अमाऊंट, एकूण रक्कम आपल्याला काढायची बाळांनो. मग ह्या दोघांची बेरीज करावी लागेल. 34,62,940, 3 लाख, हजाराच्या खाली 1000, 26,578 बेरीज 808. 7 आणि 4ची बेरीज 10 11, 9 आणि 1 10, 10 आणि 5 15, 6 आणि 15 हाताला 1, 6 आणि 2 8, 8 आणि 1 9, 6 आणि 2 8, 4 आणि 3 7, 3 3. म्हणजे काय उत्तर पहा? 34,89,518 रुपये हे काय झालं? टोटल अमाऊंट. एकूण रक्कम काय लिहिलेलं पहा? टोटल अमाऊंट. अमाऊंट स्पेंड म्हणजे खर्च होणे, स्पेंड बाय गव्हर्नमेंट म्हणजे शासनाने किती पैसे खर्च केलेत? GOV कोणतीमध्ये गव्हर्नमेंट वॉज किती रुपये खर्च केलेत? 37,81,940
89,518 रुपीज. या स्वरूपात बाळांनो आपला हा अभ्यास संपलेला आहे. हे उदाहरणसंग्रह संपलेला आहे. पहा हे उदाहरणसंग्रह वर्ड प्रॉब्लेम आहेत. तुम्हाला ह्याचं वाचन येणं फार महत्त्वाचं आहे. व्यवस्थित प्रश्न समजावून घ्यायचं आणि उत्तर डायरेक्ट बेरीज करायचं नाही. काय करायचं, या स्वरूपात तुम्हाला उत्तरामध्ये ही संख्या काय आहे, कुणाची आहे, टी व्हीची किंमत किती, कॉम्प्युटरची किंमत किती, काय विचारले, एकूण बेरीज करा म्हटले. या स्वरूपात प्रत्येक पायऱ्या तुम्ही करत जायचं आहे. ठीक आहे.